पुरंदर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पुरंदर हवेलीच्या सर्वच गावांमध्ये आपण दौरे करत आहोत। मतदारांची मतं जी आहेत ती जाणून घेत आहोत। त्याच अनुषंगानं आज आपण आलेलो आहोत ते पांडेश्वर गावामध्ये। पांडेश्वर गावातील मतदारांची मतं आपण आज जाणून घेणार आहोत। चला तर मग आमच्या सोबत राहा। पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये फिरत असताना आज आपण पांडेश्वर या गावामध्ये आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूयात। दादा, काय सांगाल, पुरंदर विधानसभेचं वार आहे, पुरंदरचा आमदार कोण होईल असं वाटतं? शिवतारे. शिवतारे का असं वाटतं तुम्हाला? काम आहेत, त्यांनी कामं केली. काय काय कामं केले पांडेश्वरमध्ये? काय कामं केली, पादर तलावांची कामं केली. आता तिरंगी लढत आहे, आता कोण होते, काय होते, कोणाच्या मनात कसं आहे, कोणाच्या मनात कसं आहे, काय सांगता येते तसं तसं नाही काय सांगता येणार. तिरंगी लढत आहे. हां, मागील 5 वर्ष संजय जगताप आमदार होते, त्याच्या पाठीमागे 10 वर्ष विजय बाप्पू आमदार होते। यांचा कार्यकाल एकूण कसा होता? कामं झाली? शिवतारे बापूचा चांगला होता. हे आपले काँग्रेसवाल्यांनी काही केलं नाही, 5 वर्षाचा आला बी नाही. खरं आहे ते, आलाच नाही. गाव मेले का जिवंत आहे हे बघितलंच नाही. तिसरे उमेदवार संभाजी झेंडे म्हणून एक आहेत, तर त्यांच्याबद्दल काय तुम्ही? ती एकटी चांगली, माझी कलेक्टर येते आणि उत्कुरू येते काय. पण आता काय ते नवीन असल्यामुळं आता तसं काय आहे, तिरंगी लढत सांगता येत नाही. हां, तर बहुतेक लागेल त्यांची सीट असं अंदाजे. तर आपण पांडेश्वरमधील नागरिकांची मतं जाणून घेत आहोत। आपल्यासोबत काही तरुणसुद्धा आहेत। दादा, काय सांगाल, सध्या पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वार आहे, पुरंदरचा आमदार कोणाच्या रूपानं बघायचं आहे आणि एकंदरीत पांडेश्वर आणि तालुक्याची सध्या वास्तव परिस्थिती काय? काय, पुरंदरचा पूर्व भाग हा आमचा दुष्काळी पट्टा पहिला होता। आता पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचं या ठिकाणी पाणी येतं, परंतु ते पूर्ण क्षमतेने येत नाही। तर आत्ता संभाजी झेंडे साहेब असतील, आमदार संजय जगताप असतील किंवा माजी आमदार आणि माजी मंत्री विजय बाप्पू शिवतारे असतील, तर 3ही उमेदवार सक्षम आहेत। परंतु जो कोणी निवडून येईल त्यांनी पूर्ण क्षमतेने पुरंदर उपशाचं पाणी ह्या पट्ट्यामध्ये नायगाव, राजुरी, रिसेपेशी आणि पांडेश्वर यांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून इथला शेतकरी सदन होईल आणि त्याच्या मालाला बाजार तर भाव हा पुढचा प्रश्न आहे, परंतु पाणी मिळणं, शाश्वत पाणी मिळणं हे खूप गरजेचं आहे आणि ते मिळालं पाहिजे, एवढी आमची माफक अपेक्षा. दुसरं तालुक्यामध्ये गुंजवणीचं पाणी आहे, विमानतळ आहे, हे एक ज्वलंत प्रश्न आहेत। मी याच्याबद्दल काय मत आहे? नाही, विमानतळ असेल किंवा गुंजवणीचं पाणी असेल, पाणी हे मिळलंच पाहिजे। विमानतळ हे आता वरच्या लेवलचा विषय, मी त्याच्याबद्दल भाष्य करणार नाही, परंतु पाणी प्रामुख्याने पुरंदरमध्ये पाणी हा मुख्य प्रश्न आहे आणि त्यामुळे आता गुंजवणीचा प्रकल्प होईल, परंतु पुरंदर उपसा स्कीम ही चालू आहे, ती फक्त पूर्ण क्षमतेने चालू करणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचं भलं होईल. पांडेश्वरच्याच का? नाही, मी रोमनवाडीची. रोमनवाडीचे आहेत. सध्या इलेक्शन लागले, कुणाला निवडून द्यायचं? कुणाला निवडून द्यायचं तसं कसं सांगणार मी? बरं, हा, तसं कसं सांगणार? पण मी माझं माहेर काळेवाडी आहे, मी माझ्या माहेराच्याच माणसाला देईल. म्हणजे कुणाला? तुम्हाला कसं सांगणार? मी नाही सांगू शकत. माहेराचा माणूस कोणीतरी आहे की आता आलेला माणूस माहेराचा. बरं, हा, मग त्यांना देईन मी मत. नाव असेल की काय? कशाला तुम्हाला सांगू मी नाव? माझं मत मी नाही सांगणार कुणाला. मी मत येते, माझं येते. बरं, मी देऊ शकत नाही, सांगू शकत नाही कुणाला. त्यांच्या माध्यमातून चांगला विकास होईल. होईल की चांगला विकास होईल. बरोबर. माझ्या माहेरचा माणूस येतो. मग लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? येतात की. येतात ना? किती? 1,500 महिन्याला? हा, महिन्याला 1,500 येतात. चांगला फायदा होतो का हो त्याचा? फायदा म्हणजे काय, आता कधी असं आपल्याला नव्हतं पैसे बिशे मिळत, मग आता मिळतात, मग होतेत वापराय आपल्या. बरोबर, असंच वापरायला गोळ्या औषधाला वगैरे. हा, गोळ्या औषधाला होत्यात, काय समजा लागलं बाया माणसाला काही घ्यायला लागतं, मग ती घेतात बाया. चांगली आहे स्कीम. हा, चांगली. आम्हाला म्हणायचंय की इलेक्शन लागलंय. बर, कशाचं लागलंय? विधानसभा. ग्रामपंचायत. ग्रामपंचायत कुठली आता तुमची? का आहे ग्रामपंचायत? आता ग्रामपंचायत आल्या बघू काय होईल ती. त्याचं काय आता आमदारकीचं लागले. आमदारकीचं मग आता आमदारचं कुणा द्यायचं मत? तुम्ही सांगा. जे काम नाही करेल त्याला देऊ मत. काम कराल त्याला नाही द्यायची मत. बर, कुणालाच मत द्यायची नाही. कशासाठी मत द्यायची? आमच्या बोकांनी विमानतळ बसवता का? कुणाच्या बोकांनी बसवता? आमच्या पांडेश्वरच्या का कुणाच्या बोकांनी विमानतळ बसवता? पाण्याचा नाही तपास आणि बसवा विमानतळ आमच्या बोकांनी. तर शेतीला पाणी नाही, एवढ्या वड्याच्या पाईपलाईन झाली खराब, म्हणजे नदीला पाणी चाललंय, वड्याला पाणी चाललंय. व पश्चिम पट्ट्यात पाऊस पडतो, पूर्व पट्ट्यात पाणी येतं. शेतसारा कुणाला द्यायचा? 2 पट्ट्यात शेतसारा झाला पाहिजे. पश्चिम पट्ट्याचा शेतसारा वेगळा आणि पूर्व पट्ट्याचा शेतसारा वेगळा. हे असं कुठल्या आमदार करतोय? येतोय, निवडून जातोय. अरे कंत्राटी तुम्ही कामं करता, कुणासाठी कामं करता? जे कंत्राटदार आहेत त्यांना सुधरवता, सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय कुसळ आहेत का?
हा या माळावर काय कुसळ बघायचे का आम्ही हा पाणी नाही फिनी नाही काय नाही आमच्याच बागे लागा विमानतळ आणा आणि पाणी नाही अरे काय लागा धंदा तुमचा काय चाललंय काय नाही ज्याला आमदार व्हायचंय त्यांनी पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यात जसं पाणी आहे तसं पूर्व पट्ट्यातही पाणी द्यावं आणि विमानतळ आमचं इथनं घालवावं जो आमदार करेल जो होणार आमदार जे करेल त्याला आम्ही मतदान करू कोण करेल असं वाटतं? कोण करेल म्हणजे जो आमदार करेल तेच बघू आता आम्ही जो आमदार करेल असं त्यालाच आम्ही मतदान देऊ दुसरं ते कोणालाही मतदान नाही. आमदार झाल्यानंतर पाणी आणणार आहे. मग पाणी नाही आत्ताच पाणी आहे का पाईपलाईनला कुठं नळ नाही कुठं वाल नाही किती लोकांनी हेल्पड करायचं शेतकरी मेला पार ठोकोळे वस्ती पिटाळी नाळे वस्ती पिटाळी शेंडगे वस्ती पिटाळी एकालाही त्यांच्या शेतीला पाणी नाही आज किती साली जात होतं 10-15 वर्षे 20-25 वर्ष झाली त्या पठारावरनं जी पाईपलाईन आली पुरंदर उपशाची त्याला फक्त पाणी एकदाच वर आले असं तास 2 तास चाललं त्याच्या परत पाणी नाही त्याच्यामुळे ठोकोळे वस्ती शेंडगे वस्ती झालं परत तुम्हाला सांगतो मधली पट्टी झालं पठार झालं याला पाणी नाही केव्हा यांना पाणी मिळायचं आणि केव्हा आमचा शेतकरी सुधारायचा शेतकरी सुधारला तर आम्ही आमदारला मतदान करू लगा आम्हाला पियाला पाणी नाही आता रोमनवरचं पियाला पाणी नाही आमच्या गावाला हाय पाणी मल्हार सागर भरला पश्चिम पट्ट्यात पाणी पाऊस झाला पण आमच्या पट्ट्यात पाऊसच नाही अजिबात आता शेतसारा वेगळा झाला पाहिजे शेतकऱ्याला त्याचा न्याय मिळाला पाहिजे असं हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आणि काय याच्यावर विचारायचे अजून सांगा दुसरं काय काय आता काय आम्हाला काय अडचणी सांगायचे हा अडचणी सांगा तुमच्या. अडचणी आमच्या अडचणी एवढ्या कुठल्याच तालुक्यात नाही अडचणी मी म्हणतो त्या मान खटावमध्ये जेवढ्या अडचणी नाहीत ना तेवढ्या आमच्या अडचणी आम्हाला तर विमानतळ झाल्या उठवायचे गाव जावं आम्ही कुठं जायचं विमानतळ आलं तर आम्ही जायचं कुठं जायचं आम्ही आमची बायका पोरं गुरं ढोरं घेऊन आम्ही जाणार कुठं हा आणणार आहे का तुम्ही विमानतळ तुम्ही मीडियावाल्याच विमानतळ आणताय आमच्या गावात दुसरं कोण आणतंय आम्ही कसं आणू? मग तुम्ही आमची मुलाखत घेताय तुम्ही त्याला सांगताय आला पांडेश्वरला मुला जाऊ द्या विमानतळ आले की आम्ही चाललोच बोंबलत गावात ह्या गावाचे त्या गावाला आमचे गुरं मागं आम्ही पुढं गुरं मागं आम्ही पुढं लगा आता आम्ही गुरं पुढं आम्ही मागे चालतोय नका आमच्या मागे लाव विमानतळ हा हे कार्यकर्ते झालं आम्ही झालं काय काय करायचं आम्ही कुणाला मतदान करायचं तुम्ही सांगा हे किंवा आमदार आम्हाला इथं विमानतळ हाकलून नाही तो विमानतळ आम्ही मतदान करू विमानतळ नको म्हणणार नेता असेल की तुमचा कोणी? आम्हाला कोणच नेता नाही नेत्याचं काय करायचं आम्ही बोलतो इतकं काय झालं तुम्ही आमची मीडियाला मुलाखत घेतलीच होत धन्यवाद देतो तुम्हाला दोघाला बी आहे का माहीत अहो बोलाय कुठं चान्सच नसतं आम्हाला कुठं काय बोलणार आम्ही कुठं बोलताना आम्ही भेट नाही बोलायला कुणाला बियायचं काय कारण आहे पाणी द्यायचे आम्हाला कशाला पाणी आहे का कशाला पाणी शेतीला पाणी नाही आता बोंबलत सगळं वाटोळं झालं पार सगळं ये वांडीची वारी आहे 1-1 फूट 1.5 पाऊस तर नाहीच नाही आणि आम्हाला म्हणतात तुमच्याकडे 100% पाऊस झाला सुपाळ भाग अरे कसा सुपाळला का पाणी नाही पियाला हा पण तर मल्हार सागर भरलाय म्हणून पाणी येतंय नाही तर कुठनं पाणी येतंय का पाणी येते का पाणी दाखवा ना कुठं पुन्हा उपसा बंद पडलाय तिकडून पाणी येणार फेणार काय व्हायना 400 ते एका शेतकऱ्याचा 200-300 टन ऊस जायचा जगतावस्ती साईडला रोमनवाडी साईडला त्यांचा 30 टन सुद्धा ऊस द्यायला जायला जागा नाही राहिली कुठं हा पुरंदर आमच्या उशाला आणि पाणी कुठं चाललंय कुठं चाललंय आता पाईपलाईन खाल्ली गेल्यामुळे आम्हाला काहीच कळत नाही पाईपलाईन वरणे गेली असे तर आम्ही सांगितलं असतं पाणी कुठं चाललंय तुम्ही पाईपलाईन जमिनीच्या खालनं नेताय आणि पाणी वरनं सोडताय आम्हाला नुसतं वरनं बाद असं पडलं की झालं पाणी काही नाही उपयोग त्याचा पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर या गावामध्ये सध्या आपण आहोत. अनेक मतदारांची मतं पुरंदर उपसा सिंचन योजना असेल किंवा विमानतळ होणारं विमानतळ असेल याच्याबद्दल लोकांनी अनेक या ठिकाणी प्रतिक्रिया ज्या आहेत त्या लोकांनी दिलेल्या आहेत. त्याच अनुषंगानं आता आपण पुढील गावात जाणार आहोत. पुढील लोकांची मतं पुढील मतदारांची मतं विधानसभेच्या अनुषंगानं कोण आहे जनतेच्या मनातील आमदार हे जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आमच्या सोबत राहा. मनपूर्वक धन्यवाद.